निळी क्रांती ही भारतात जलसंपत्ती आणि जलचर उत्पादन वाढवण्यासाठी करण्यात आलेली एक महत्त्वाची कृषी क्रांती होती. या क्रांतीचे नाव निळी क्रांती, ब्ल्यू रिव्होल्यूशन. त्यांची उद्दिष्टे देशात मत्स्य उत्पादनात वाढ करणे आणि मत्स्यपालन व्यवसायाचा विकास करणे. सुरुवात 1970च्या दशकात प्रमुख नेतृत्व डॉक्टर अरुण कृष्णन आणि डॉक्टर व्ही. कुरियन. श्वेतक्रांतीप्रमाणेच भारतात सरकारी योजना. 2006 मध्ये स्थापन प्रमुख प्रकल्प मत्स्य व्यवसायाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जलाशय विकास. खरपण क्षेत्रात मत्स्यपालन उपलब्ध. भारत आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मत्स्य उत्पादन देश आहे. मत्स्यपालनाचे प्रकार: मिठी जळातील व खार जळातील मत्स्यपालन. नवीन धोरण: ही योजना 2006 मध्ये राबवली. निळ्या क्रांतीचे फायदे: ग्रामीण रोजगार वाढ, कोळी समाज, शेतकरी यांना नवीन रोजगाराची संधी. विदेशी चलन मिळविणे. मासळीच्या निर्यातीमुळे आर्थिक उत्पन्नात वाढ. पोषण मूल्य वाढ. प्रथिनयुक्त आहार, मासे, कोळंबी उपलब्ध. पाण्याचे चांगले व्यवस्थापन, तलाव, धरणे आणि जलाशयाचा विकास. महत्त्वाचे मुद्दे: निळी क्रांती मत्स्य उत्पादनातील क्रांती. डॉक्टर व्ही. कुरियन श्वेत क्रांतीचे जनक. पण निळ्या क्रांतीतही योगदान. भारत मासळी उत्पादनात चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर. NFDB 2006 मध्ये स्थापन. मुख्यालय हैदराबाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.